नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर म्हाडात घर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, ते म्हणजे म्हाडाच्या विजेत्यांना आता मोठा दिलासा मिळालेला आहे किंवा मिळणार आहे। कारण त्यांना ताबापत्र मिळाल्यापासूनच सेवा शुल्क जे आहे ते म्हाडा घेणार आहे। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांच्या ताबा प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून, अर्थात तात्पुरते देकारपत्र वितरित झाल्यापासून सेवा शुल्क आकारले जाते। मात्र काही विजेत्यांकडून घराचा प्रत्यक्ष ताबा घेण्यास विलंब होतो आणि त्यांच्यावर सेवा शुल्कापोटी थकबाकीचा भार पडतो। पण आता मात्र विजेत्यांचा सेवा शुल्कापोटीचा थकबाकीचा भार कमी होणार आहे। आता विजेत्यांना ताबापत्र मिळाल्याच्या दिवसापासून सेवा शुल्क आकारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय म्हाडा उपाध्यक्षांनी घेतला आहे। हा निर्णय म्हाडा विजेत्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे। मुंबईसारख्या शहरात परवडणाऱ्या दरात हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून पूर्ण होते, त्यामुळे मुंबई मंडळाच्या घरांना मोठी मागणी आहे। मात्र अनेकदा म्हाडाच्या घराच्या किमती आणि काही विजेत्यांचे उत्पन्न यात तफावत असल्याने त्यांना गृहकर्ज मिळवण्यासाठी वेळ लागतो, घराची रक्कम जमविण्यासाठी वेळ लागतो। परिणामी घरांचा ताबा प्रक्रिया सुरू झाल्यापासून, अर्थात तात्पुरते देकारपत्र मिळाल्यानंतर निश्चित कालावधीत अनेक विजेते घराची रक्कम अदा करून ताबा घेण्यास असमर्थ ठरतात। यासह अन्य कारणांमुळे काही विजेत्यांना घराची रक्कम भरण्यासाठी मुदतवाढ घ्यावी लागते। ताबा घेण्यास विलंब झालेल्या विजेत्यांना तात्पुरते देकारपत्र मिळाल्यापासून प्रत्यक्ष ताबा मिळण्याच्या दिवसापर्यंतचे सेवा शुल्क अदा करावे लागते। सेवा शुल्कापोटीची थकबाकी भरावी लागते, त्याचा विजेत्यांवर आर्थिक भार पडतो। विजेत्यांवरील थकबाकीचा हा भार कमी करण्यासाठी मुंबई मंडळाने म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्याकडे एक प्रस्ताव सादर केला। पत्र मिळाल्यापासूनच्या तारखेपासून सेवा शुल्क आकारण्याची शिफारस करण्यात आली होती आणि त्यामुळे आता ताबापत्र मिळाल्यापासूनच सेवा शुल्क घेणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आलेले आहे। त्यामुळे म्हाडाच्या विजेत्यांना हा एक मोठा दिलासा आहे। तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।